कधी-कधी आयुष्य आपल्याला खूप काही देतं, पण त्याची किंमत आपण खूप उशिरा समजून घेतो. स्वप्नांच्या मागे धावताना आपण नकळत आपल्याच माणसांना मागे सोडून जातो आणि जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा सगळं तिथेच असतं. फक्त ती माणसं नसतात. ही कथा आहे रोहितची, एका अशा मुलाची, ज्याने आयुष्यात खूप काही मिळवलं, पण सगळ्यात मौल्यवान गोष्ट गमावली. आपल्या आईवडिलांचं प्रेम, त्यांचा सहवास. ही कथा फक्त एका मुलाची नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीची आहे, जी उद्या वेळ देतो असं म्हणत आज गमावत आहे. तयार राहा, कारण ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकेल. एका छोट्याशा गावात डोंगराच्या कुशीत वसलेलं शांत आणि साधं आयुष्य जगणारं एक कुटुंब होतं. त्या कुटुंबात होते वसंतराव, त्यांची बायको सावित्री आणि त्यांचा एकुलता एक मुलगा रोहित. वसंतराव शेतकरी होते, कष्टाळू, प्रामाणिक आणि थोडे कडक स्वभावाचे. सावित्री मायेची मूर्ती होती, घराचा आधार होती. आणि रोहित रोहित त्याचं सगळं काही होतं. पण रोहितचं स्वप्न मात्र या छोट्या गावाच्या पलीकडचं होतं. त्याला मोठं व्हायचं होतं. शहरात जाऊन काहीतरी करून दाखवायचं होतं. लहानपणापासूनच रोहित हुशार होता. शाळेत पहिला नंबर, शिक्षकांचा लाडका. वसंतराव नेहमी म्हणायचे, माझा मुलगा एक दिवस मोठा अधिकारी होणार. पण त्याचवेळी ते त्याला शिस्तीत ठेवत. थोडंसं चुकलं तरी रागवायचे. रोहितच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता, पण थोडी भीतीही होती. सावित्री मात्र त्याला समजून घ्यायची. त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायची. संध्याकाळी ती त्याला अंगणात बसवून जेवायला घालायची आणि त्याचं डोकं मांडीवर घेऊन गप्पा मारायची. त्या क्षणात रोहितला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटायचं. काळ पुढे सरकत गेला. रोहित 10वी 12वी उत्तीर्ण झाला आणि शहरात शिक्षणासाठी जायचं ठरवलं. त्या दिवशी घरात एक वेगळीच शांतता होती. सावित्रीचे डोळे पाणावलेले, वसंतराव बाहेर अंगणात उभे आणि रोहितच्या मनात उत्साह आणि थोडी भीती. निघताना सावित्रीने त्याच्या हातात डबा दिला आणि हलक्या आवाजात म्हणाली, बाळा, स्वतःची काळजी घे आणि वेळ मिळाला की फोन कर. वसंतराव फक्त एवढंच म्हणाले, मोठं व्हायचं असेल तर कष्ट करावे लागतात. मागे वळून बघू नकोस. त्या एका वाक्यात त्यांचं प्रेम आणि कठोरपणा दोन्ही दडलेलं होतं. शहरात सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. नवीन जागा, नवीन लोक, पैशांची अडचण. अनेकदा तो उपाशी झोपायचा. खोलीचं भाडं भरण्यासाठी त्याने छोट्या मोठ्या कामांना सुरुवात केली. सकाळी कॉलेज, दुपारी पार्ट टाइम जॉब आणि रात्री अभ्यास. असं त्याचं आयुष्य झालं. कधी-कधी तो थकून जात असे, पण आईचा चेहरा आठवला की तो पुन्हा उभा राहायचा. तिचं एक वाक्य त्याच्या मनात कायम घुमायचं, तू हार मानू नकोस बाळा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. रोहितने चांगले गुण मिळवले. त्याला स्कॉलरशिप मिळाली. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच थोडा आराम आला. त्याने स्वतःसाठी नवीन कपडे घेतले, मोबाईल घेतला. त्या मोबाईलवरून तो सुरुवातीला रोज घरी फोन करायचा. सावित्री त्याचा आवाज ऐकून आनंदाने रडायची. वसंतरावही शांतपणे विचारपूस करायचे. पण जसजसा रोहित पुढे जाऊ लागला, तसतसं काहीतरी मागे राहू लागलं. मित्र, पार्टी, नवीन आयुष्य, यामध्ये तो गुंतत गेला. फोनची वेळ कमी होत गेली. सावित्री दररोज संध्याकाळी दाराकडे पाहत बसायची. जणू फोन तिथूनच येणार होता. प्रत्येक वेळी फोन वाजला की तिचं हृदय धडधडायचं. पण अनेकदा तो फोन रोहितचा नसायचा. एकदा दिवाळी आली. गावात सगळीकडे आनंद होता. पण त्या घरात एकटेपणाची सावली होती. सावित्रीने लाडू केले, घर सजवलं. पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, यावर्षी रोहित येईल का? तिने त्याला फोन केला. रोहित म्हणाला, आई, यावेळी येणं शक्य नाही, काम आहे. ती हसून म्हणाली, ठीक आहे बाळा, काम महत्वाचं आहे. पण फोन ठेवताच तिचे अश्रू वाहू लागले. वसंतराव हे सगळं पाहत होते. त्यांनी काहीच बोललं नाही. पण त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच घराच्या कोपऱ्यात बसून डोळे पुसले.
काही वर्षांनी रोहितला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. तो आता पूर्णपणे बदलला होता. कपडे, बोलणं, राहणीमान सगळं काही. पण त्याच्या आयुष्यात आई-वडिलांसाठी वेळ नव्हता. तो स्वतःला पटवून द्यायचा, मी हे सगळं त्यांच्यासाठीच तर करतोय. दरम्यान गावात सावित्रीची तब्येत खालावत चालली होती. तिला सतत खोकला, अशक्तपणा, पण ती कधीच रोहितला सांगत नव्हती. तिला वाटायचं, तो काळजी करेल. वसंतराव मात्र डॉक्टरकडे नेत होते, औषधं देत होते. एक दिवस सावित्रीने वसंतरावांना हळूच विचारलं, तुम्हाला वाटतं का रोहित आता आपल्यापासून दूर गेला आहे? वसंतराव म्हणाले, दूर गेला नाही, पण हरवला आहे. एका रात्री सावित्रीची तब्येत अचानक खूप बिघडली. वसंतरावांनी तातडीने रोहितला फोन केला, बाळा, तुझी आई खूप आजारी आहे. शक्य असेल तर लगेच ये. रोहित मीटिंगमध्ये होता. त्याने फोन सायलेंटवर ठेवला. नंतर कॉल पाहून त्याने मेसेज केला, बाबा, मी बिझी आहे. उद्या बोलू. पण तो उद्या कधीच आला नाही. त्या रात्री सावित्रीने शेवटचा श्वास घेतला. तिच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, रोहित. जेव्हा रोहित गावात पोहोचला, तेव्हा सगळं संपलं होतं. घरात शांतता होती आणि त्या शांततेत हजारो ओरडणाऱ्या वेदना होत्या. आईचा फोटो समोर ठेवलेला होता. तो फोटो पाहून रोहित कोसळला. आई, मला माफ कर. मी आलोय, पण आता काहीच बदलणारं नव्हतं. त्या रात्री तो झोपला नाही. त्याने घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आईला शोधलं. तिच्या साडीचा सुगंध, तिचं हसणं, तिचं बोलणं, सगळं त्याच्या आठवणीत जिवंत होतं. पण वास्तवात ती नव्हती. दुसऱ्या दिवशी वसंतरावांनी त्याला एक पत्र दिलं. हे तुझ्या आईने काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं. रोहितने ते वाचायला सुरुवात केली आणि प्रत्येक शब्द त्याच्या हृदयावर जखम करत होता. त्या दिवसानंतर रोहित पूर्ण बदलला. तो बाबांसोबत राहू लागला. त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेऊ लागला. पण वेळ परत येत नाही आणि काही जखमा कधीच भरून निघत नाही. एक दिवस वसंतरावांनी त्याला शेतात नेलं. हे सगळं तुझ्यासाठी आहे, पण लक्षात ठेव, जमीन सांभाळणं सोपं आहे, नाती सांभाळणं कठीण आहे. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. काही महिन्यांनी वसंतरावही आजारी पडले. यावेळी रोहित त्यांच्या सावलीसारखा राहिला. औषधं, डॉक्टर, सेवा, तो काहीही कमी पडू देत नव्हता. एक दिवस वसंतराव म्हणाले, तू उशिरा का होईना, पण परत आलास. आता मला काहीच हवं नाही. त्या रात्री त्यांनी शांतपणे डोळे मिटले. रोहित पुन्हा एकटा झाला. पण आता तो आधीसारखा नव्हता. त्याने शहर सोडलं आणि गावातच राहण्याचा निर्णय घेतला. त्याने शेतं सांभाळायला सुरुवात केली. पण यावेळी तो फक्त शेतच नाही, तर नातीही जपायला लागला. त्याने गावात एक छोटंसं वाचनालय सुरू केलं, त्याच्या आईच्या नावाने. तिथे तो मुलांना मोफत शिकवू लागला. प्रत्येक मुलात त्याला स्वतःचा भूतकाळ दिसायचा. तो त्यांना सांगायचा, मोठं व्हा, पण तुमचं घर कधी विसरू नका. हळूहळू गावात त्याचा सन्मान वाढला. लोक त्याला आदराने पाहू लागले. पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यात अजूनही तीच ओल असायची. एक दिवस त्याला त्याच्या जुन्या मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंग सापडलं, जे त्याच्या आईचं होतं. रोहित, जर तू हे ऐकत असशील, तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेन. पण मला एकच सांगायचं आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला तुझा अभिमान आहे. हे ऐकताच रोहित रडू लागला. पण यावेळी त्या रडण्यात पश्चातापाबरोबरच एक समाधानही होतं. त्याने उशिरा का होईना, पण आईचं प्रेम समजून घेतलं होतं. त्या दिवसानंतर रोहित दर संध्याकाळी अंगणात बसून आकाशाकडे पाहायचा आणि हळूच म्हणायचा, आई बाबा, मी अजूनही तुमच्या सोबतच आहे. वाऱ्याची एक हलकी झुळूक यायची, जणू त्यांना त्याचं उत्तर द्यायचं असायचं. आणि अशा प्रकारे एका मुलाने उशिरा का होईना, पण आयुष्याचा खरा अर्थ शिकला. यश म्हणजे फक्त पैसा नाही, तर आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण असतात. कारण शेवटी आयुष्याच्या शेवटी आपण कमावलेले पैसे नाही, तर जपलेली माणसं आपल्यासोबत राहतात.
त्या दिवसानंतर रोहितचं आयुष्य जणू पूर्णपणे बदललं. पण त्या बदलामागे एक खोल पोकळी कायम राहिली होती. आई-वडिलांचं घर, त्यांचा आवाज, त्यांच्या आठवणी, सगळं काही तिथे होतं. पण ते नव्हते. सकाळी उठल्यावर अंगणात पडलेली शांतता त्याला रोज आठवण करून द्यायची. तो आता एकटाच आहे. तो रोज त्यांच्या फोटोसमोर बसायचा, हात जोडायचा, पण मनात एकच प्रश्न घुमत राहायचा. मी जर थोडा लवकर समजून घेतलं असतं तर? त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं आणि कधीच मिळणारही नव्हतं. वाचनालय, गाव, मुलं या सगळ्यात तो स्वतःला गुंतवून घेत होता. पण रात्री जेव्हा सगळं शांत व्हायचं, तेव्हा त्याचं मन पुन्हा त्याच वेदनेत हरवायचं. आईची आठवण आली की तो तिच्या जुन्या साड्या जवळ घेऊन बसायचा. त्या सुगंधात तो तिचं अस्तित्व शोधायचा. बाबांची आठवण आली की तो शेतात जाऊन माती हातात धरायचा. जणू त्यांच्या हाताचा स्पर्श अनुभवत होता. गणेश त्याच्या आयुष्यात आला तेव्हा त्याला वाटलं, कदाचित आता ही पोकळी थोडी कमी होईल. पण आणि खरंच गणेशच्या हसण्यात त्याला पुन्हा आयुष्य दिसू लागलं. पण मनाच्या एका कोपऱ्यात भीती होती. कुठेतरी हा देखील दूर जाईल का? एक रात्री गणेश झोपला होता. रोहित अंगणात एकटाच बसला होता. आकाशात तारे चमकत होते. त्याने हळूच विचारलं, आई बाबा, मी चांगला मुलगा होतो का? त्या प्रश्नात इतकी वेदना होती की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी त्याच्या मनात आईचा आवाज जणू पुन्हा जिवंत झाला. तू उशिरा का होईना, पण परत आलास ना बाळा, एवढंच पुरेसा आहे. रोहितने डोळे मिटले आणि त्या क्षणी त्याला पहिल्यांदाच थोडं हलकं वाटलं. पण आयुष्य इतकं सोपं नसतं. गणेश मोठा होत गेला आणि एक दिवस त्यालाही शहरात जावं लागलं. निघताना गणेशने रोहितला घट्ट मिठी मारली. दादा, मी परत येईल. तुम्हाला कधीच सोडणार नाही. त्या शब्दांनी रोहितच्या मनात एक हलकीशी आशा निर्माण झाली. पण वेळ जसजसा गेला, फोन कमी होत गेले, संदेश कमी झाले आणि एक दिवस पूर्णपणे थांबले. त्या दिवशी रोहित पुन्हा अंगणात बसला होता. हातात मोबाईल, डोळ्यात वाट पाहणं, पण स्क्रीन शांत होती. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू आलं, पण त्या हसण्यात एक खोल वेदना दडलेली होती. तो हळूच म्हणाला, कदाचित हीच माझी शिक्षा आहे. मी जसं केलं तसंच आता मला अनुभवायला मिळतंय. त्या रात्री तो खूप रडला, खूप दिवसांनी, आईसाठी, बाबांसाठी आणि स्वतःसाठीही. पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उभा राहिला. कारण आता त्याने एक गोष्ट शिकली होती, दुःखात अडकून राहायचं नाही, तर त्या दुःखाला अर्थ द्यायचा. त्याने वाचनालय आणखी मोठं केलं, अधिक मुलांना जोडायला सुरुवात केली. तो प्रत्येक मुलाला फक्त शिक्षणच नाही, तर प्रेम देऊ लागला, ज्याची त्याला कधीतरी उणीव भासली होती. एक दिवस गावात एक छोटा मुलगा रडत आला. त्याचे आई वडील नव्हते. तो एकटाच होता. रोहितने त्याला जवळ घेतलं आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या मुलाला मिठी मारताना तो स्वतःलाच मिठी मारत होता, आपल्या भूतकाळाला. तो हळूच म्हणाला, आता तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. त्या क्षणी त्याला जाणवलं, कदाचित त्याचं आयुष्य असंच आहे, स्वतःच्या वेदनांमधून इतरांसाठी आधार बनणं. काही वर्षांनी गणेश परत आला, पण यावेळी तो बदललेला होता, मोठा झालेला, यशस्वी झालेला. पण त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. तो रोहित समोर उभा राहिला आणि अचानक त्याच्या पायावर पडला. दादा, मला माफ करा. मी तुमच्यासारखाच झालो. मी तुम्हाला विसरलो. रोहित काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने त्याला उचलून मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक शांत हास्य. तो म्हणाला, मी तुला कसं माफ करू? कारण तू काही चुकीचं केलं नाहीस. तू फक्त आयुष्य जगत होतास, जसं मी जगलो. गणेश रडत होता, पण मी तुम्हाला एकटं सोडलं. रोहितने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. एकटं तर मी त्या दिवशी झालो होतो, जेव्हा मी माझ्या आईवडिलांना वेळ दिला नाही. तू फक्त मला माझीच आठवण करून दिलीस. त्या दिवशी दोघं खूप वेळ रडले, पण त्या रडण्यात एक वेगळाच दिलासा होता.
त्या रात्री रोहित पुन्हा अंगणात बसला, आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, आई बाबा, आता मी समजलो. प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नाही, तर कोणालाही माफ करणंही आहे. वाऱ्याची एक हलकी झुळूक आली आणि त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू शांत झाले. आता त्याच्या आयुष्यात अजूनही वेदना होत्या, पण त्या वेदनांमध्ये अर्थ होता. तो एकटा नव्हता, कारण त्याने स्वतःला इतरांच्या आयुष्यात विखुरलं होतं. आणि कदाचित हाच खरा प्रेमाचा अर्थ असतो, जिथे आपण हरवतो, पण त्याच वेळी अनेकांच्या आयुष्यात सापडतो. कथेचा शेवट इथे होतो, पण तिचा अर्थ अजूनही आपल्या मनात जिवंत राहतो. आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही पैसा कमावला, तरी आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षणच खरे असतात. कारण शेवटी आठवणीत राहतात त्या हसण्याच्या, बोलण्याच्या आणि एकत्र घालवलेल्या वेळाच्या गोष्टी, पैशांच्या नाहीत. जर तुमच्या आयुष्यात अजूनही आईवडील, आपली माणसं आहेत, तर आजच त्यांना वेळ द्या. एक फोन करा, एक मिठी मारा, कारण कधीकधी नंतर खूप उशीर करून जातं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाचा उशिरा समजणं वेळेवर होऊ शकतं. धन्यवाद.